महावीर बीएड कॉलेजच्या प्राध्यापिका आणि महिला तक्रार निवारण समितीच्या प्रमुख डॉक्टर शैलजा मंडले देखील असणार आहेत। त्याचप्रमाणे लातूरच्या गट शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे या आपल्यासोबत फोनवरून असणार आहेत। त्याचप्रमाणे पुण्यातून समुपदेशक राजेश्वर चांदणे, पालक प्रतिनिधी जयश्री देशपांडे असणार आहेत। तर बेलापूर स्टुडिओमधून डाएटचे विभागीय समन्वयक सुभाष राठोड, शिक्षणाचे अभ्यासक संजय वज्रेकर आणि पालक प्रतिनिधी म्हणून आपल्यासोबत असणार आहेत मनीषा पाटील आणि अतुल पवार। खरं तर सहभागी झालेल्या सर्वांचेच आभार आहेत। हा विषय जो आहे तो तसा फार गंभीर आहे, कारण ही कल्पना खरं तर राज्य सरकारने हे निर्देश दिल्यानंतर हा विषय खरं तर गंभीर बनत चाललेला आहे। मला सगळ्यात आधी जायचंय तृप्ती अंधारे यांच्याकडे। तृप्तीताई, काय सांगाल, आता ही जी कल्पना सुरू केलेली आहे किंवा ही कल्पना आता इथून पुढे फार अंमलात आणली जाणार आहे, तर तक्रार पेट्या शाळांमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये ठेवल्यानंतर या कल्पनेचा तसा कितपत खरं म्हणजे वापर होईल असं वाटतं? सर्वांना नमस्कार। आणि शाळांमधून किंवा महाविद्यालयांमधून या ज्या तक्रार पेट्या ठेवल्या जाणार आहेत त्याचा 100% फायदा होईल। याचं कारण मी हे सांगेल की लातूर तालुक्यात गेले 2 वर्षापासून कन्या सुरक्षा कवच हा एक आम्ही उपक्रम घेतोय आणि त्या अंतर्गत आमच्या सर्व शाळांमधून आम्ही या तक्रार पेट्या लावलेल्या आहेत आणि त्याचा एकूण प्रतिसाद आणि तिथे मुलांनी टाकलेल्या त्यांच्या समस्या, मुलींनी टाकलेल्या त्यांच्या समस्या जेव्हा आम्ही पाहिल्या तेव्हा आम्हाला पण खूप छान वाटलं की या पेट्या या ठिकाणी आपण लावलेल्या आहेत आणि खरोखर त्याचा खूप उपयोग झाला। कारण मुलींनी इतक्या आपल्याला छोट्या छोट्या वाटणाऱ्या अनेक समस्या त्याच्यामध्ये टाकल्या। सुरुवातीला थोडंसं मुलांना लक्षात नाही यायचं की या पेट्यांमध्ये काय टाकावं, नंतर शिक्षकांनी त्यांना वळण लावलं आणि मग मुख्य प्रश्न विद्यार्थ्यांनी, मुलींनी त्यात टाकायला लागले। एका मुलीने आम्हाला तिचा सार्वत्र वडील तिचं शोषण करायची ही तक्रार टाकली। एका मुलीने तिला शाळेत मासिक पाळी आली आणि मग मी खेळू शकते का, टॉयलेट आमचं समोरच्या बाजूला आहे आणि मी त्याचा वापर कसा करायचा, आम्हाला टॉयलेट दुसरीकडे बांधून द्या। अनेक प्रश्न मुलींचे आहेत आणि मुलांना कुठेतरी हे अभिव्यक्त होण्याची संधी या तक्रार पेटीच्या माध्यमातून मिळेल आणि स्वतः आणि लातूर तालुक्यात याची अनुभूती घेतली आहे आणि त्याचे खूप चांगले परिणाम म्हणजे 4-2 मुलींच्या इतक्या गंभीर केसेस आम्ही सोडवल्यात। त्यामुळं मला असं वाटतं की याचा निश्चित उपयोग होईल, कारण आम्ही ते करून बघितलेलं आहे लातूर तालुक्यामध्ये आणि त्याची फलश्रुती आम्ही सगळे अनुभवतो आहोत। अनेक मुलींना आम्ही त्या शिक्षणांमधून छोटंसं गावात मंदिर आहे आणि तिथून येता जाता मुलं छेडतात ही तक्रार एका मुलीने टाकली, मग आमचे 2 शिक्षक उभं राहायला लागले मुलींना जायच्या आणि यायच्या वेळेला। म्हणजे अशा अनेक छोटे छोटे प्रश्न आणि मुलांना हे प्रश्न घरी सांगायला, मुलींना तरी स्पेशली खूप अडचण असते, कारण घरी सांगायला गेली की शाळा बंद होते आणि मग शिक्षण बंद होतं आणि त्यामुळे मुली बोलत नाहीत आणि मग मुलींचे जे अनेक प्रश्न, अनेक प्रॉब्लेम समस्यानंतर गंभीर रूप धारण करतात ते योग्य वेळी व्यक्त न झाल्यामुळे आणि बऱ्याच वेळा ग्रामीण भागात आम्ही बघतो आई वडिलांना इतका वेळ नसतो, ते तेवढं समजून घेतील की नाही, तर शाळेत शिक्षकांनी थोडीशी संवेदनशीलता दाखवली, शिक्षकांना थोडंसं प्रशिक्षित केलं की कसं हाताळावीत ही प्रकरणं आणि या गोष्टीकडे कसं गांभीर्याने बघावं। तर मला वाटतं याचा खूप चांगला उपयोग होणार आहे। शासनाने हा एक अतिशय चांगला उपक्रम जो लातूर तालुक्यात आमच्या गेल्या 2 वर्षापासून सुरू आहे, त्यामुळे तक्रार पेट्या असायला हव्यात असं मला वाटतं। नक्कीच, खरं तर हा जो निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याचं स्वागतच आहे। खरं तर मुली आहेत त्या, आपल्या काही तक्रारी असतील त्या कधीतरी फॅमिलीच्या भीतीपोटी देखील आपल्या तक्रारी खरं तर सांगत नाहीत। मला जायचंय सुभाष राठोड सरांकडे। सर, तुम्ही काय सांगाल, ही खरं तर कल्पना आता सुरू केलेली आहे, ती कल्पना किती उपयोगी ठरेल आणि ती किती अंमलात आणली जाईल? खूप तसं पाहिलं तर कल्पना खूप सुंदर आहे आणि चांगली आहे। प्रत्येक मुलाला वाटतं की मला काहीतरी बोलायचं आहे, खूप काही त्याच्याकडे असतं, बोलायचं खूप असतं, पण ते कुठे, कसं, मग कोणाकडे बोलणार, मग बोलल्यानंतर त्याच्यावर काही चांगलं होणार आहे का, की मला पुन्हा त्रास होणार आहे असं वाटतं। मग अशा वेळेला ह्या तक्रारपेट्या खूप महत्त्वाची भूमिका बजावतात। माझ्या मनातलं मी व्यक्त करू शकतो, मी लिहून 2 ओळीचं ते टाकू शकतो, वाचल्यानंतर मला त्याच्यावर नक्कीच काहीतरी समाधानकारक मिळणार आहे असा विचार त्या मुलाच्या मनामध्ये दृढ होत जात असतो आणि ही चांगली कल्पना आहे आणि खूप चांगला निर्णय आहे शासनाचा। यामुळे वाढते जे मुलांच्या मनामधले न्यूनगंड म्हणता येतील, भीती असेल किंवा मुलांना वाटणारी इतरांबद्दलची जी मनामध्ये घालमेल आहे ती व्यक्त करण्याचा एक चांगला, सुकर आणि सोपा मार्ग शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे। आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटली तर पालकांपर्यंत बऱ्याच वेळेला पालकांना सुद्धा वेळ नसतो। माझं मूल काहीतरी बोलणार आहे किंवा त्याची काहीतरी तक्रार आहे, मला समजून घ्यायचं आहे, याच्यासाठी सुद्धा पालकांकडे बऱ्याच वेळेला वेळ कमी पडतो आणि मग अशा वेळेला शिक्षकांकडे, मुख्याध्यापकांकडे जर चिठ्ठीच्या किंवा तक्रारीच्या माध्यमातून माझी समस्या पोहोचली तर नक्कीच त्याच्यावरती काहीतरी उपाय होतील आणि पालकांशी सुद्धा संवाद साधला जाईल आणि माझ्याकडे लक्ष द्यायला त्यांना सुद्धा वेळ देता येईल।
अशा पद्धतीची भावना मुलांमध्ये रुजू शकते. एक चांगला भाव निर्माण होऊ शकतो मुलांमध्ये, मुलांना व्यक्त होण्याला एक संधी मिळू शकते. म्हणून हा निर्णय खूप चांगला आणि छान वाटतो शासनाचा. नक्कीच खरं तर मुलांना व्यक्त होण्याची संधी खरं तर दिली पाहिजे, कारण त्यांच्या मनामध्ये काय प्रश्न आहे, त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे हे कळण्याची खरं तर गरज आहे. मी संजय वज्रेकर सरांकडे जाते. सर, तुम्ही काय सांगाल, ही जी कल्पना आहे ती कितपत योग्य आहे? सर्वप्रथम साम टीव्हीचं अभिनंदन की अशा प्रकारे शैक्षणिक विषयावरती त्यांनी या ठिकाणी एक चर्चा आयोजित केलेली आहे आणि आम्हालाही संधी दिलेली आहे. आत्ताच फोनवरनं जेव्हा बोलणं झालं माननीय लातूरच्या शिक्षण अधिकाऱ्यांचं, तर मला असं म्हणायचं की अशी तक्रार पेटी आमच्या वेळेस जर असती तर बरं झालं असतं, आम्हालाही त्याचा जरा आनंद घेता आला खरं तर असता. आपल्या वेळी पण तक्रार पेटी असायची, मात्र त्याचा उपयोग खरं तर वेगळा होत होता, नाही का? आता शिक्षणाचं म्हणजे आता बरेच म्हणजे काय तर एक 5-25 वर्षापूर्वी आणि आता मध्ये खूप फरक पडलेला आहे. म्हणजे आता पालक, आपलं शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. अगदी मित्रासारखं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. आणि हा जो काही आता निर्णय घेतलेला आहे तो अतिशय म्हणजे काय त्याला म्हणतात चांगलाच असं म्हणायला लागेल. बोलण्यासारखे याच्यामध्ये अजून भरपूर आहे, ह्याच्यामध्ये काही अडचणी किंवा काय, पण ते चर्चेच्या ओघामध्ये त्या येतील. पण सर्वप्रथम शासनाचं या उपक्रमाबद्दल स्वागत आणि सर्वप्रथम ही चर्चा सामने घडून आणली त्यांचंही याबद्दल पहिलं स्वागत करून मग आपण सुरुवात करू. नक्कीच, धन्यवाद. खरं तर मला आता जायचं आहे मनीषा पाटील ताईंकडे. मनीषा ताई, खरं तर तुम्ही पालक प्रतिनिधी आहात आणि जितकं शिक्षकांसाठी तक्रार पेटीचं महत्त्व आहे, जितकं विद्यार्थ्यांसाठी आहे, त्याहीपेक्षा जास्त खरं तर तक्रार पेटीचं महत्त्व हे पालकांसाठी आहे. कारण काय होतंय शाळेमध्ये किंवा काय विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत त्या कधीतरी आपला विद्यार्थी, आपला पाल्य आपल्याला डायरेक्ट सांगू शकत नाही. मग अशा वेळेला खरं तर ही प्रोसेस योग्य ठरू शकते. मग तुम्हाला ही कल्पना आहे तक्रार पेटीची, ती कितपत योग्य वाटते? सुरुवातीला मला लातूरच्या गट शिक्षण अधिकारी ज्या आहेत तृप्ती मॅडम, त्या ज्या बोलल्या त्याचं खरंच आश्चर्य वाटतं की एवढ्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स त्यांच्यापर्यंत आल्या आणि त्यांनी त्याचं निरसन घेण्याचं एक पाऊल पुढे टाकलं. तक्रार पेटीत ठेवणं हा एक पर्याय नाही आहे, पण ते उघडल्यानंतर त्यात असलेले प्रश्न आणि त्याचं सोल्युशन हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि आत्ता आपल्याला वाटतं ही काळाची गरज आहे की आपल्या मुलांच्या मनात काय चाललं आहे हे शाळेला कळावं, किंवा आपल्याला काय कळतं आहे, आपल्या मनात काय चाललं आहे, शाळेविषयी काही त्रुटी असतील त्या आपण त्यांच्यापर्यंत पोचवाव्यात. पण माझा पर्सनल अनुभव असा आहे की मी पनवेलला सेंट जोसेफ शाळेची एक पालक आहे आणि आमच्या शाळेत एक मोठा सजेशन बॉक्स लावण्यात आला आहे. तो कायद्याने लावण्यात आला, मला ते मान्य आहे, पण त्यात टाकलेल्या तक्रारी आज तागायत कुठल्याही PTA समोर अथवा त्या बॉक्समधून एकही तक्रार बाहेर आली नाही आहे आणि आमच्या त्या प्रत्येक तक्रारीचं सोल्युशनही मिळालं नाही आहे. म्हणजे इव्हन मुलांना शाळेत न शिकवणं किंवा त्यांना एक स्पेसिफिक वर्गात बसवणं, ते 20 इतर वर्गांमध्ये असतील 70 मुलं, पण आमची मुलं एक स्पेसिफिक B डिव्हिजनमध्ये बसून त्यांना एक वेगळ्या डिव्हिजनमध्ये फक्त 27-28 मुलं एका वेगळी काढण्यात आली. आम्ही त्याच्यावर कंप्लेंट्स केल्यात, त्यांच्यावर लेखी कंप्लेंट्स टाकल्यात. त्याच्यावर 9 दिवस काही म्हणजे 15 तारखेपासून तर 19 तारखेपर्यंत एकही तक्रारीकडे लक्ष देण्यात आलं नाही आहे. आणि त्या तक्रारींचं शेवटी आम्हाला स्वतः त्या तक्रार बॉक्सवर डिपेंड न राहता बाल संरक्षण आयोगाकडे जाऊन त्याचा अर्ज करावा लागला आणि त्यांनी दखल घेतल्यानंतर आमच्या मुलांपर्यंत सुखसोयी उपलब्ध झाल्या. तर मला वाटतं की तक्रार बॉक्स आमच्या शाळेसाठी तरी फक्त एक डब्बा झाला आहे. त्या डब्याला फक्त एक छानशी फ्रेम लावण्यात आली आहे की आम्ही शाळेमध्ये या सोयी करून दिल्यात, पण वास्तवात या सोयींचा उपभोग आम्हाला घेता आला नाही. त्याच्यामुळे त्या सजेशन बॉक्सचा किती आमच्यापर्यंत उपयोग होईल हे मला नाही वाटत. नक्कीच राज्य सरकारनं खरं तर निर्देश काढलेले आहेत तक्रार पेटीचे, मात्र आता त्याची पुढची अंमलबजावणी आहे ती देखील योग्य झाली पाहिजे. आता तुम्ही ताई जसं सांगितलं तसं माझ्या वेळेला देखील शाळेमध्ये असताना तक्रार पेटी असायची, मात्र त्याच्यामध्ये ना कुठेतरी चॉकलेटचे रॅपर्स टाकले जायचे किंवा ज्या तक्रारी होत्या, ज्या तक्रारी आम्ही देखील काही असतील, काही ग्रुप्स असतील शाळेमध्ये असायचे जे त्रासदायक असायचे किंवा काही शिक्षक असायचे ज्यांचा त्रास व्हायचा, मात्र हे बोलून कुणाकडे दाखवणार? मग अशा वेळेला आपली गुप्त तक्रार ही तक्रार पेटीमध्ये टाकायचं, मात्र त्याचं पुढे काही व्हायचंच नाही. म्हणजे वर्षानुवर्ष या तक्रार पेट्या आहेत त्या कधी ओपनच झाल्या नाहीत, त्याच्यामुळे त्याचे प्रश्न हे संपलेच नाहीत, खरं तर प्रश्न समोर आलेच नाहीत. मी आता जाते, डॉक्टर शैलजा मंडले आपल्यासोबत आहेत आणि त्या महिला तक्रार निवारण समितीच्या देखील प्रमुख आहेत. शैलजाताई, खरं तर राज्य सरकारने जे निर्देश काढलेले आहेत त्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने नमूद केलेली आहे ती म्हणजे लैंगिक छळाची मुलीकडनं, एखाद्या विद्यार्थिनीकडनं जर का
तक्रार केली असेल तर त्या तक्रार निवारणासाठी खरं तर ही जी तक्रार निवारण समिती आहे त्या समितीकडे खरं तर हा मुद्दा मांडण्यात येणार आहे, हा त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे, तर काय सांगाल? प्रथमतः अशा प्रकारची चर्चा ही होणं फार गरजेचं आहे आणि अशा प्रकारची जर आपण पाहिलं की तक्रारी जर आल्या तर त्याच्याविषयी जागरूकताही होणं गरजेचं आहे. व्याख्यानामधून या गुन्ह्यांची कायद्यांची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते ही विद्यार्थ्यांच्यामध्ये माहिती होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच राजेश्वर चांदणे आपल्यासोबत आहेत पुण्यातून. सर, तुम्हाला ही कल्पना नेमकी कशी वाटते? ही जी राज्य सरकारने निर्देश काढलेले आहेत त्याकडे तुम्ही कोणत्या नजरेने बघता? प्रथमतः तर हा एक चांगला उपक्रम आहे सरकारचा आणि ह्याचं स्वागतच आहे निश्चितच. पण मी काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपल्याकडे चाइल्ड हेल्पलाईन ही ऑलरेडी अस्तित्वात आहे. 1044 वर जेव्हा आपण डायल करतो तेव्हा आपल्याला मदत मिळतेच. खासकर बाल लैंगिक शोषणाविरुद्ध ती खूप छान प्रकारचं काम चाललेलं आहे तिथे. पण त्याच्याविषयी आपल्या समाजात जास्त माहिती नाहीये. लोकांना त्याविषयी माहिती नाही की कशी तक्रार करायची, कोण करू शकतं, आणि त्याचा रिस्पॉन्स रेट जो आहे तो खूप चांगला आहे की तक्रारीची दखल घेणं आणि त्या मुलापर्यंत, मग तो मुलगा असो मुलगी असो, त्यांच्यापर्यंतची मदत पोहोचते. ह्याचा जे रेशो आहे तो खूप चांगला आहे. त्या तुलनेत जर आपण तक्रार पेटीचा विचार केला तिथे दोन्ही बाजू समोर येऊ शकतात की तक्रार करणारा हा एवढा जबाबदार आहे का ती फक्त कचरा पेटी होऊ शकते, कारण ही एक रिस्क आहे. आणि दुसरी गोष्ट, असा एक बालक जो खूप श्रद्धेने त्यामध्ये एक आपली तक्रार किंवा आपल्या भावना व्यक्त करतोय, त्याची जर तक्रार कुणी जबाबदार व्यक्तीने नोंद करून त्याला जर योग्य उत्तर किंवा योग्य कारवाई नाही झाली तर त्यांच्या श्रद्धेवर आणि त्यांना असंही वाटू शकतं की आतापर्यंत मला कुणीही नव्हतं आणि इथून पुढेही मला ऐकण्यासाठीचं जे साधन आहे ते पण काही विशेष उपयोगी नाही, तर सिस्टीमवरचा त्यांचा विश्वासही कमी होऊ शकतो. नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत आणि सर म्हणाल्याप्रमाणे ह्यावर जसा कार्यक्रम पुढे जाईल आपण चर्चा करू शकतो. नक्कीच राजेश्वर, खरं तर नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत आणि त्या दोन्ही खरं तर समांतर असतील तर राज्य शासनाच्या या निर्णयाचा कुठेतरी चांगला वापर होऊ शकतो. मी पुन्हा एकदा तृप्तीताईंकडे जाते. तृप्तीताई, काय सांगाल की अलीकडच्या काळामध्ये याची उपयोगिता आतापर्यंत कितपत सिद्ध झाली आहे? प्रश्न परत. नक्कीच. तक्रार पेटीची उपयोगिता आहे ती आतापर्यंत कितपत सिद्ध झालेली आहे, किंवा तक्रार पेटी आहे एखाद्या महाविद्यालयामध्ये किंवा शाळेमध्ये, ह्याचा कितपत योग्य पद्धतीने उपयोग झालेला आहे? हो, मी माझ्याच तालुक्यावरून सांगू शकेल की याची खरोखर खूप उपयोगिता आहे. फक्त याच्यामध्ये थोडंसं आता मी प्रशासकीय अधिकारी मग आम्ही या यंत्रणेत काम करणारे अधिकारी आणि आमचे शिक्षक या सगळ्यांनी थोडीशी संवेदनशीलता दाखवणं आणि या कार्यक्रमाकडे किंवा या तक्रार पेटीकडे, या उपक्रमाकडे एक उपक्रम आणि पुन्हा शासनाचा उपक्रम आला किंवा आलं नवीन काहीतरी पत्र, असं या नीरसतेने न बघता थोडंसं संवेदनशीलपणे, आणि उद्या हे आपल्या घरात पण होऊ शकतं, आपल्या आजूबाजूला पण होऊ शकतं आणि याच्यात आपण थोडंसं आपल्या कामाच्या याच्यातून खूप काम आहेत आपण हे समजू शकतो. पण हे इतके नाजूक गोष्टी आणि इतके नाजूक प्रश्न तिथं मुलांचं भविष्य घडतं आणि अशा पद्धतीचं काही शोषण होऊन आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतात. अशा वेळी आपण मानवीय दृष्टिकोनातून याच्याकडे बघणं आणि त्या पद्धतीनं त्या तक्रार पेटीमध्ये येणाऱ्या तक्रारी, आता दोघा तिघांच्या बोलण्यातून आलं, मला वाटतं मुंबईच्या एक मॅडम त्यांनी सांगितलं की कधी ते उघडलंच नाही गेलं. तर आता या शासन निर्णयामध्ये त्याचे पण निर्देश छान दिलेले आहेत की कार्यदिनाचा शेवटचा दिवस जो आहे म्हणजे शनिवार, त्या दिवशी ती उघडली जावी. उघडत असताना कोण कोण समोर असावेत त्याच्या काही नोंदी ठेवाव्यात. आम्ही लातूरमध्ये याच पद्धतीने काम केलं. आमच्या शिक्षकांचं पण आम्ही प्रशिक्षण घेतलं त्याबद्दल की आपण कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे, ती तक्रार पेटी कुठे ठेवली पाहिजे, जिथे जाऊन सहज मुलं ती टाकू शकतील. कारण ती मुख्याध्यापकांच्याच रूममध्ये ठेवली तर मुलं जायला घाबरतात आणि मग तक्रार टाकायचं परत ती अडचण येते. तर जिथं सहज मुलांचा वावर असतो अशा ठिकाणी ठेवणं. 15 दिवसांनी आम्ही लातूरमध्ये 15 दिवसांनी उघडायचो, शासन निर्णयात 8 दिवसांनी केलं आहे. ती उघडणं वेळच्या वेळी, गंभीर तक्रारी असतील तर त्याच्या नोंदी घेणं, त्यात एक जबाबदार शिक्षिका असणं, एखादा पालक प्रतिनिधी असणं. आता या शासन निर्णयामध्ये पोलीस पाटील वगैरे असावेत असं त्यांनी मेन्शन केलंय. आणि खरोखर आपण जर या पद्धतीने काम केलं तर या तक्रार पेट्यांचा वापर अतिशय प्रभावीपणे आणि मला वाटतं आपले अनेक प्रश्न या निमित्ताने मिटू सहजपणे शकतील.
आणि मला एक थोडंसं ऍडिशन याच्यामध्ये करायचं की आपण सगळ्यांच्याच बोलण्यात आणि माझ्या पण बोलण्यात फक्त मुलींबद्दलच विचार करतोय बघा आपण, पण मुलांच्या पण तक्रारी असतात. शोषण मुलांचं पण होतं, दुर्दैवाने मुलींचं येतं समोर पण मुलांचं नाही समोर येत. तर त्या दोन्ही घटकांना, मुलांचं पण आणि मुलींचं पण, या दोन्हीही घटकांना, त्यामुळे आपण बोलताना चर्चेचा फक्त आपला जो रोख आहे तो मुलींबद्दल न ठेवता मुलं आणि मुली दोघांचंही जे शोषण या याच्यात जेव्हा होत असतं तेव्हा या तक्रार पेट्या अतिशय उपयोगाला येतात. फक्त आपण संवेदनशीलपणे ते हाताळायला पाहिजेत. माझ्या तालुक्यातल्या 3 ते 4 गंभीर प्रकरणं केवळ माझ्या शिक्षकांनी ते प्रश्न अतिशय संवेदनशीलपणे आणि योग्य वेळी योग्य पद्धतीने हाताळल्यामुळे सुटले गेलेत. आज त्या मुलींच्या चेहऱ्यावर आम्ही हसू बघतोय. नक्कीच. मी जयश्री देशपांडे यांच्याकडे जाते पुण्यामध्ये. जयश्री ताई, तुम्ही खरं तर पालक प्रतिनिधी आहात आणि आतापर्यंत खरं तर तक्रार पेटी शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये आपण पाहिलेलीच आहे. त्याची उपयोगिता तुम्हाला कितपत जाणवलेली आहे? मला वाटतं आतापर्यंत आपण म्हणत आहात, पण मी तर खऱ्या अर्थाने आता पहिल्यांदाच हा कन्सेप्ट ऐकलेला आहे. आजपर्यंत अशा कुठल्याही प्रकारच्या पेट्या कुठल्याही शाळा कॉलेजमध्ये अस्तित्वात आहेत हे आमच्या ऐकिवात नाहीये. असं कुठेतरी वाटतं की याचा खूप सारा उपयोग होईल, पण तो उपयोग खूप ट्रान्सपरंटली झाला पाहिजे. जेव्हा ह्या तक्रार पेट्या उघडण्यात येतात तेव्हा काही जबाबदार पालक संघटनांचे अधिकारी, जे आम्ही पालक संघटनेमध्ये पालक आणि शाळा ह्या दोन्हींचा समन्वय साधण्याचा जो एक काम आम्ही करतो, अशा प्रकारचे जबाबदार लोक तिथे असले पाहिजेत. आणि खऱ्या अर्थाने ती जी तक्रार आलेली आहे तिची व्हॅलिडिटी काय आहे किंवा ती खरी तक्रार आहे की नाही. बऱ्याच वेळा मला वाटतं शाळांमध्ये जे काही टार्गेटपणा चाललेला असतो त्या टार्गेटपणाचा भक्ष काही गोष्टी होऊ नयेत अशी थोडीशी भीती वाटते. दुसरं म्हणजे सर्वांगीण विचार करून या तक्रारींचा विचार केला गेला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा पालकांनाही भीती वाटते बऱ्याच काही तक्रारी देण्यासाठी. आणि इथे फक्त लैंगिक शोषण हा विषय न येता किंवा मुलांना ज्या गोष्टीची भीती न जाता शैक्षणिक दृष्ट्या पण याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. कारण शैक्षणिक पद्धती खूप चुकीच्या आहेत, त्याबद्दल पण मुलांना आपली मतं व्यक्त करण्याचे अधिकार इथे असले पाहिजेत. कारण लैंगिकतेबद्दल बऱ्यापैकी जागरूकता आपल्याकडे निर्माण झालेली आहे, पण शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी किंवा पर्टिक्युलर काही गोष्टींसाठी आपल्याकडे काम होत नाहीये. त्यावरती काम सुद्धा या पेट्यांच्या माध्यमातून, पण तिथे जबाबदार त्या मुलं आणि तिथे पालक असले पाहिजेत असं मला वाटतं. नक्कीच. एखाद्या तक्रार पेटीमध्ये आपली तक्रार टाकत असताना, त्या पेटीमध्ये तक्रार आपली हे करत असताना पालकांचा देखील सपोर्ट असणं खरं तर गरजेचं आहे. आपल्याला कार्यक्रमामध्ये एक फोन आलेला आहे रायगडमधून. काय प्रश्न आहे सर तुमचा? बोला. हॅलो. हा बोला. माझा प्रश्न असा आहे की देवांग एक सलग की ज्या शाळेमध्ये तक्रार पेट्या असतात त्या बरोबर असतात, पण त्या तक्रार पेट्यानंतर किती अपडेट केल्या जातात किंवा त्यामध्ये म्हणजे आता मी समजा तक्रार केली तर ते परत त्याचं किती फीडबॅक घेतले जातात असा माझा प्रश्न आहे. नक्कीच. या प्रश्नाचं उत्तर खरं तर मला तृप्तीताईंकडनं जाणून घ्यायला आवडेल. तृप्तीताई, काय सांगाल? यापूर्वी तक्रार पेट्या अशा ठेवलेल्या नव्हत्या. आता शासन निर्णय आलाय, आता ठेवल्या जाईल आणि आता त्याबद्दल सजगता निर्माण होऊन शाळांच्या पातळीवर त्याचं व्यवस्थित दखल घेऊन त्याचं व्यवस्थित नोंदणी करून आणि त्या तक्रारी रजिस्टरमध्ये नोंद करणं, त्या चिठ्ठ्या ठेवणं त्याच्यामध्ये. म्हणजे माझ्याकडे मी सांगेल की 2-3 चिठ्ठ्यावर नावं आमच्या विद्यार्थ्यांना असं सांगितलंय, तुम्हाला नाव नसेल टाकायचं तर हरकत नाही, तुम्ही चिठ्ठी टाका. पण अनेक शिक्षकांनी अक्षरावरून ओळखलं की हे कुणाचं आहे. मग त्या मुलीला हाताळताना किंवा त्या मुलाला हाताळताना पण त्यांनी त्या सुयोग्य पद्धतीने हाताळल्यामुळे हे प्रश्न मिटले. आता शासन निर्णय आलाय, आता पेट्या लागल्या जातील आणि त्याबद्दल गांभीर्यानं पण विचार होईल आणि सर्व शाळा महाविद्यालयातून याबद्दल गांभीर्यपूर्वक कार्यवाही होईल. आणि हे जसं म्हणतायत की त्याचं हे ठेवलं जाईल का, तर ते ठेवलं जाईल, त्याच्या नोंदी पण ठेवल्या जातील आणि त्याचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन केलं जाईल असं मला वाटतं. नक्कीच. मी अतुल पवार यांच्याकडे जाते. अतुलजी, तुम्हाला काय वाटतं, ही जी आता कल्पना सुरू केलेली आहे याचा कितपत फायदा खरं तर होणार आहे आणि यापूर्वी खरं तर तक्रार पेट्यांची तुम्हाला काय उपयोगिता जाणून आली आहे? नमस्कार. मी नमस्कार वगैरे न घालता डायरेक्ट सुरू करतो की माझ्या मते आज माझ्यासमोर माझ्या दिग्गजांनी भरपूर लोकांनी याला समर्थन केलं, पण मी याला समर्थन करत नाही आहे. कारण की माझ्या तर मते की शाळेमध्ये तक्रार पेट्या ह्या नसाव्यात या मताचा मी आहे. कारण की आपण जसा घरामध्ये कचरा साठवतो आणि संध्याकाळी तो फेकून देतो, या टाईपमध्येच तिथे त्या तक्रार पेट्या वापरल्या जातात.
नक्कीच. मात्र आता जे सरकारने निर्देश काढलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की शनिवारी खरं तर म्हणजे आठवड्याच्या विकेंडच्या दिवशी या पेट्या उघडल्या जातील आणि ठराविक प्रिन्सिपल असेल किंवा पालक प्रतिनिधी असतील किंवा विद्यार्थी प्रतिनिधी असतील त्यांच्या समोर सिलेक्टेड लोकांसमोरच खरं तर ही पेटी ओपन केली जाईल आणि याच्यातली तक्रार पाहून मग त्याचं निवारण केलं जाईल. त्याच्यामुळे आता तरी तक्रार पेटी ही फक्त शाळेची शोभेची पेटी राहील असं मला तरी वाटत नाही. मी सुभाष राठोड यांच्याकडे जाते. सुभाष सर, काय सांगाल की आता हे तक्रार पेटी खरं तर अंमलात आणली जाणारच आहे प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये, तर ह्याचा नेमका कितपत फायदा होऊ शकतो विद्यार्थ्यांना, पालकांना, त्याचप्रमाणे शिक्षकांना देखील? मुळात आत्तापर्यंत झालेल्या चर्चेवरून एक गोष्ट अजून एकदा अधोरेखित करावीशी वाटते, ती म्हणजे शासन निर्णयाचा म्हणजे त्याला जेवढी पब्लिसिटी मिळायला पाहिजे किंवा माहिती व्हायला पाहिजे, जनमाहिती, ती झालेली दिसत नाही. आणि पालकांनाही माझी एक विनंती असेल की पालकांनी शासन निर्णय एकदा वाचून घ्यावं. त्यात कोणाच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत, ते कधी उघडलं जाणार आहे, त्याच्यावर कशी कार्यवाही करण्याचे स्टेप्स काय सांगितलेले आहेत ते एकदा वाचून घ्यावं. आणि दुसरी गोष्ट, आत्ताच पवार सरांनी जे आमच्या सहकार्याने सांगितलं की तक्रारपेट्या नसाव्यात, सरांनी सांगितले तक्रारपेट्या नसाव्यात, परंतु तक्रारपेट्या असाव्यात यापेक्षा शासन निर्णय चांगला आहे हा माझा मागचा मुद्दा होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरांनी जे सांगितलं नसाव्यात त्यापेक्षा असाव्यात, आणि त्यांचं जे निवारण करण्याची पद्धत आहे त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हायला पाहिजे. नक्कीच. तक्रार पेट्या का नको? कारण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात, अनेक शंका असतात, अनेक तक्रारी असतात. खरं तर काही तक्रारी तृप्तीताईंनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी आहेत त्या घरी सांगू शकत नाहीत, कारण शाळा बंद होते की काय ही भीती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असते. मी ते सांगितलं की मुलांना बऱ्याच वेळेला काहीतरी बोलायचं असतं पण ते व्यक्त म्हणजे बोलू शकत नाहीत, पण लिहून ते देऊ शकतात किंवा तक्रार म्हणून ते टाकू शकतात. आता तक्रारी कशा असतात त्याच्यामध्ये पुन्हा आता एक मुद्दा आला होता की पालकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही. पण मुळात तिथे मुलांच्या समस्येचा प्रश्न आहे. पालकांनी तक्रार केली किंवा विद्यार्थ्यांनी तक्रार केली त्याची दखल घ्यायलाच पाहिजे. त्याचा तो प्रश्न असा यायला नाही पाहिजे की दखल घेतली गेली नाही, पण ती घ्यायला पाहिजे. आणि प्रॉपरली जसं आता अंधारे मॅडमनी सांगितलं की शासन निर्णयातल्या निर्देशानुसार त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी. यासाठी मी पालकांना म्हणे की तुम्ही सुद्धा जागरूकपणे शाळेच्या संपर्कात राहायला पाहिजे. ज्या आमच्या समित्या आहेत किंवा आमचे मुख्याध्यापक शिक्षक आहेत हे नक्कीच शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात म्हणजे चांगले तयारीचे आहेत आणि ते करू शकतात. फक्त पालक आणि समितीने सुद्धा त्यांना सहकार्य केलं पाहिजे की ही तक्रार अशी आल्यानंतर ह्याच्यावर निवारण करत असताना काही अडचणी आहेत तिथं सहकार्य पाहिजे त्यांना सुद्धा. त्याची सुरक्षेचा प्रश्न पुढे येतो. पुन्हा मॅडमने सांगितलं की मुलींच्या बाबतीची काही तक्रार आहे, पण आपण बऱ्याच वेळेला आत्ता मंडले मॅडमने सांगितलं की आम्ही फक्त लैंगिकतेच्या भावनेतून बघत असतो, पण या तक्रार पेटीचं सुद्धा ते व्हायला नको. इथे समता आणि समानता दोन्ही आणल्या पाहिजेत. मुलांच्याही तक्रारी आहेत, मुलींच्याही तक्रारी आहेत, एकंदरीत शाळेतल्या तक्रारी आहेत. या सगळ्यांकडे समता आणि समानतेतून पाहिलं गेलं पाहिजे. आणि समस्या सोडवताना सुद्धा समग्र दृष्टिकोन पाहिजे आमच्याकडे, समतामूलक दृष्टिकोनातून ते पाहिलं गेलं पाहिजे. अलीकडे एक नवीन आपल्याकडे समतामूलक दृष्टिकोन रुजत चाललेला आहे, ज्यामध्ये मुलांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद कुठलाही नको. मग मुलगा आणि मुलगी, तक्रारपेटीचं स्वरूप मुलीचं न होता सगळ्यांचं व्हायला पाहिजे. आणि तक्रारपेटी शाळेमध्ये असणं खूप आवश्यक आहे. मुलाला जे व्यक्त होता येत नाही ते तिथे त्याला व्यक्त होता येतं. आणि त्याच्यावर जर उपाययोजना चांगल्या पद्धतीने झाली, निश्चित पद्धतीने, तर नक्कीच ही बाब अभिनंदनीय आहे आणि चांगली आहे. नक्कीच. खरं तर विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याचं माध्यम तक्रारपेटी आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे लैंगिक छळ तर आहेच, ही घटना तर प्रत्येक ठिकाणी घडतच असते. मात्र त्यातूनही शाळेची पाणपोई असेल, ती अस्वच्छ असेल किंवा शाळेचे टॉयलेट्स असतील, याच्या स्वच्छतेकडे अस्वच्छतेकडे खरं तर अनेक वेळेला दुर्लक्ष केलं जातं. अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात की ज्या विद्यार्थ्यांना खरं तर त्रासदायक असतात. आणि मग हे बोलायचं कोणाकडे? प्रिन्सिपलकडे जाण्याची भीती वाटते, बरं शिक्षकांना सांगण्याची भीती वाटते. मग त्यामुळे खरं तर हे माध्यम आता उपयोगी ठरणार आहे. मी राजेश्वर यांच्याकडे जाते. राजेश्वर, तुम्हाला काय वाटतं की हा तक्रार पेटीचा जो काही मुद्दा आता उचलून धरलेला आहे आणि आता सर्व शाळा महाविद्यालयामध्ये तक्रार पेटी ही लागणार आहे, तर त्याचा नेमका किती फायदा होऊ शकतो? आता सर म्हणाले की शासनाचा हा निर्णय आहे आणि हा एक चांगला निर्णय आहे आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. मी एक गोष्ट इथे मांडू इच्छितो तुमच्या समोर की सध्या महाराष्ट्राचा ओव्हरऑल शिक्षण यंत्रणेचा विचार करता आपल्याकडे सरकारी यंत्रणेपेक्षा प्रायव्हेट स्कूल्स, प्रायव्हेट कॉलेजेस ह्यांची संख्या जी आहे आणि तिथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती सध्या सरकारी शाळांच्या महाविद्यालयांपेक्षा जास्त झालेली आहे. आणि
आमचा मागच्या 6-7 वर्षांचा पालकांसोबत, शाळांसोबत आणि पाल्यांसोबत जे काही आम्ही कार्य करतोय, अनुभव असा आहे की सरकारी नियम पाळायचे नाही पाळायचे हे अक्षरशः हे ह्यांच्या मनावर असतं. आम्ही खूप जवळून अनुभव घेतलेले आहेत. तर काटेकोर वगैरे हे जे शब्द आहेत ना, ते सरकारी यंत्रणेला कदाचित काही काळासाठी ते अंमलबजावणी होऊ देखील शकेल, तरीही मला तिथे सुद्धा माझ्या मनात शंका आहे. आणि प्रायव्हेटमध्ये जर म्हटलं तर आम्ही खूप वेळा वेगवेगळ्या माध्यमातून पालकांच्या तक्रारी आलेल्या बऱ्याचशा शाळांमध्ये मांडलेल्या होत्या. आमचा अनुभव आहे की प्रतिष्ठेपोटी की आमच्याकडे असं होऊच शकत नाही किंवा असं काही नाहीच आहे, आमच्याकडे स्वच्छता खूप चांगली आहे किंवा असा गैरप्रकार आमच्याकडे होत नाही, उडवाउडवीची उत्तरे येतात. आणि आम्ही इव्हन शिक्षण उपसंचालक ह्या लेवलपर्यंत पण बरेचदा गेलेलो होतो अशा माध्यमातून. पण जे प्रायव्हेट स्कूल्स आणि कॉलेजेस आहेत ते सरकारच्या ह्याला दाद देत नाहीत असा आमचा अनुभव आहे. नक्कीच बोला सर. अलीकडे जर आपण पाहिलं 5-6 वर्षापूर्वीचा काळ जर अभ्यास केला तर नक्कीच आपल्या मुद्द्याला मी मान्य करेन. पण सर एक गोष्ट सांगण्यासारखी आहे, खाजगी शाळांमध्ये पालक ज्यावेळेस लढतात किंवा त्यावेळेस तक्रार करतात त्यावेळेस शासकीय यंत्रणेचं सहाय्य घ्यायला पाहिजे. आपल्याकडे वॉर्ड ऑफिसर आहेत, केंद्रप्रमुख आहेत, विस्तार अधिकारी आहेत, गट शिक्षण अधिकारी आहेत, उपशिक्षण अधिकारी आहेत, शिक्षण अधिकारी आहेत, खूप मोठी यंत्रणा आहे. उपसंचालक तर फार मोठ्या यंत्रणेमध्ये तुम्ही पोहोचलात, पण मला म्हणायचे इथल्या सुद्धा यंत्रणा खूप चांगल्या आहेत. त्यांच्या संपर्कात आपण राहिलं पाहिजे, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, ज्यात स्थानिक पातळीवरती नियंत्रण करतात आणि ही यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीने काम करत असते. नक्कीच आपण म्हणाल काटेकोरपणे सरकारी शाळांना लागू होतं, पण खाजगी शाळांना सुद्धा काटेकोरपणे अंमलबजावणी करणं बंधनकारक आहे. आणि अलीकडे जर आपण 1.5-2 वर्षामध्ये जर शैक्षणिक क्षेत्रातलं वातावरण पाहिलं तर या वातावरण इतका आमूलाग्र बदल झालेला आहे ज्याचे आम्ही तुम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. अगदी मुलांच्या छोट्या गोष्टींपासून माननीय मंत्री महोदय असतील, प्रधान सचिव असतील किंवा शिक्षण क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ असतील आणि क्षेत्रीय अधिकारी असतील, हे जाणीवपूर्वक लक्ष देऊन काम करून घेत आहेत. मुलांच्या दप्तरांच्या ओझ्यापासूनचा आपण विचार करतोय. ही तर सुरक्षेच्या बाबतीची गोष्ट आहे. या ठिकाणी शाळेचं शौचालय जर ठीक आहे स्वच्छ नाहीये तर मूल तक्रार करू शकतं, तो त्याचा जन्मसिद्ध हक्क झालेला आहे. त्या शासन निर्णयानुसार त्याला हक्क प्राप्त झालेला आहे. आणि खाजगी शाळांचा प्रश्न असेल तर शासकीय यंत्रणांची मदत घेऊन आपण नक्कीच त्यांना त्या बाबतीत जाणीव त्यांची करून देऊ शकतो की ही बाब तुमच्याकडनं झाली पाहिजे. नक्कीच सर बोला. एक प्रश्न असा की मगातपासून काय करतोय आपण, ही जी चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये म्हणजे फक्त असं येते की शिक्षकांबद्दलच्या तक्रार, लैंगिक शोषण, परंतु मला असं म्हणायचं की इतरही अनेक समस्या विद्यार्थ्यांच्या असतात. म्हणजे आता आपल्याला ह्याबद्दल अगदी डीपली बोलायला तेवढा वेळ कमी आहे, परंतु बऱ्याचदा काय होतं शाळांमध्ये जे विषय शिकवले जातात शिक्षकांना, आता विशेषतः इतिहास सारखा जो विषय, तर बऱ्याच शाळांमध्ये विशेषतः खाजगी शाळांमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात तो जो विषय शिकवणारा शिक्षक येतो त्या विषयाचा ग्रॅज्युएट नसतो. आणि इथे हा अनुभव आम्ही घेतलेला आहे म्हणून सांगतोय. आणि इथे काय गंमत होते, बऱ्याचदा कोणताही विषय कोणत्याही शिक्षकाला दिला जातो, वास्तविक त्याचं एक निकष आहे की बाबा बीएड झालेला आहे, मग त्याचा स्पेशालिटी कोणत्या विषयाची आहे, मग भूगोल असेल, इतिहास असेल, तो तोच विषय शिकू शकतो. परंतु कधी कधी शाळेच्या ऍडजस्टमेंटमध्ये वेगळा विषय हा काय केला जातो, शिकवला जातो ते त्यांचे याच्यासाठी, तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला खूप अडचणी येतात, त्या शिक्षकाला तो विषय शिकवता येत नाही. तर अशा वेळेस म्हणजे आता आमच्या मित्रांनी सांगितलं त्याप्रमाणे एकतर याबाबत जागरूकता आलेली नाहीये तेवढी, आणि हे पाहिजेच. या तक्रार पेट्या शासनाच्या या निर्णयाचं आपण स्वागत केलं पाहिजे, कारण बऱ्याचदा सगळ्यात मोठी जी समस्या आहे की शिक्षकांचं शिकवणं विद्यार्थ्यांना किती कळतंय, तेच तो मुळात मेन गाव आहे. ह्या बाकीच्या तक्रारी दुय्यम आहेत सगळ्या, म्हणजे त्या महत्वाच्या आहेत नाही असं नाही, पण मुळात काय की त्या शाळेमध्ये तितकं फी देऊन तितकं चांगलं शिकवलं जातं का, शिक्षक त्या ह्याचे निवडलेले आहेत का, त्यासाठी या तक्रार पेट्या जरुरीच्या आहेत. पूर्वी आपल्या वेळेस ते एक कॉलेजमध्ये फिशपॉन्ड असायचं, तर काय केलं पाहिजे माहितीये का, ते फिशपॉन्ड जेव्हा ते वाचले जायचे तर तेव्हा काय करायचे, ते संबंधित शिक्षक चाळायचे आणि त्याला थोडीशी चाळणी लावायचे. तर त्या पद्धतीत अगदीच सगळेच आपण जर हे केलं तर थोडंसं अडचणीचं पण आहे. त्या पद्धतीत जर आपण केलं, ती तक्रार पेटी उघडल्यानंतर त्या विद्यार्थ्याला, त्या शाळेला सगळ्याच गोष्टीला किती बाधा पोहोचते किंवा काय, या सारासर विचार करून सतत वेगबुद्धीने यातले काही मुद्दे विचारात घेतले तर हा नक्कीच फायद्याचा विद्यार्थ्यांसाठी आणि महाराष्ट्रातल्या तमाम शाळांसाठी ठरू शकेल असं माझं मत आहे. नक्कीच, खरं तर फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे आणि या मुद्द्याला धरून खरं तर पुढची चर्चा करणारच आहे. मात्र मोठं व्हायचंय मला या कार्यक्रमामध्ये. घेते एक छोटासा ब्रेक नंतर आपण पुन्हा ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. ब्रेक नंतर मोठं
करायचंय मला या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर आपण आज चर्चा करतोय ती म्हणजे शाळा कॉलेजमध्ये तक्रार पेट्या आहेत त्या कितपत उपयोगी ठरणार आहेत. मी आता जाते मनीषा ताईंकडे. मनीषा ताई, आता या तक्रार पेट्या शाळा कॉलेजांमध्ये ठेवण्यात येणारच आहेत आणि काही कॉलेजेसमध्ये शाळांमध्ये आधीपासून आहेत, मात्र याचा पालक, विद्यार्थी किंवा शिक्षक असतील ते वापर करण्यासाठी कितपत धाडस करतील? खरं तर आता मला हा जो विषय काढलाय याच्यावर खरंच हसू येतंय की काटेकोरपणे पाळल्या जातील त्या मी ॲग्री करते की हो पाळल्या जातील, कारण त्या फक्त शासकीय शाळांमध्ये. प्रायव्हेट शाळांचे एक त्यांची कन्सेप्ट पुढे येते की प्रायव्हेट शाळा सडेतोड आपण कुठलीही कंप्लेंट करा त्यांची उत्तरं तयार असतात की आम्ही शासनाच्या नियमाच्या अंतर्गत येत नाहीत. मग ते मायनॉरिटी दाखवतील किंवा काहीतरी स्पेशल काहीतरी वेगळं दाखवतील. कुठलाही GR आणा यांच्या पुढ्यात, कुठलीही गोष्ट आणा, तुम्ही कुठलाही नियम आणा, त्यांचं प्रत्येक उत्तर तयार असतं की आम्ही ह्या शासनाच्या GR जो असेल तुमचा किंवा शासनाचे जेवढे नियम असतील आम्ही त्यांच्या अंतर्गत येत नाही. एवढी ठाम भूमिका त्या शिक्षण मंत्र्यांच्या पुढे मांडू शकतात, शिक्षण अधिकाऱ्यांच्या पुढे मांडतात आणि उपसंचालकांच्या पुढे मांडतात. आमच्या शाळेचा एवढा अनुभव आहे आम्हाला की जे काही करायचं म्हटलं आम्ही तर आम्हाला उपसंचालकांकडून पण अशी उत्तरं येतात की त्यांची मायनॉरिटी आहे, ते आपण करू शकत नाही, मान्यता काढू शकत नाही. जर त्या शाळा तुमच्या शासनाचे मान्यता घेऊन जर निर्माण होत आहेत, तुमची जर शासनाने शाळा काढत असताना शिक्षण अधिकाऱ्यांच्या मान्यता घेणं हे गरजेचं असतं, तर अशा मुजोर शाळा जर असतील तर त्यांची मान्यता काढण्यासाठी उपसंचालकांना किंवा शिक्षण अधिकाऱ्यांना कुठली वेगळी तरतूद लागणार आहे? म्हणजे जर एवढ्या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला बाहेर करायचं असेल त्यावेळेस यांना शासनाचे नियम नसतात. या छोट्या तक्रारी नाही आहेत, काही तक्रारींचे स्वरूप आता एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेत, मुलांची हॅरेसमेंट एवढी मोठ्या प्रमाणात झाली आहे की आता पालक, शिक्षण अधिकारी किंवा गट शिक्षण अधिकारी, उपसंचालक किंवा शिक्षण मंत्री यांच्यावर विश्वास ठेवत नाही आहेत. हा माझा अनुभव आहे, 2 वर्षाचा अनुभव आहे आणि या गोष्टींसाठी मी जे काही बोलते आणि ते विचारपूर्वक बोलते आणि त्यासाठी मी पूर्णपणे जबाबदार असणार आहे. आमचं दुर्दैव की आम्हाला जो गट शिक्षण अधिकारी मिळाला अनुराधा कुबेरकर म्हणून, तर नाईलाज झाला. त्यांचा काही फक्त 2-4 महिन्यांचा काळ आमच्यासाठी मिळाला, पण आम्हाला त्यावेळेस एक होप झाल्या होत्या की शिक्षण अधिकारी असताना, गट शिक्षण अधिकारी असताना त्यांच्या हातात असलेले सगळे अधिकार त्यांनी वापरलेत, खूप सारे मार्ग निर्माण केले आणि आमच्यात ज्या काही आमच्या प्रॉब्लेम्स होते ते सोडण्याचा प्रयत्न केला. बाकीच्यांनी नाही केला असं नाही म्हणत आहे, पण त्यांची जी करण्याची पद्धत होती ना ती टाळवाटाळवची होती. इव्हन पालकांनी जर कंप्लेंट्स केल्या तर आपण कंप्लेंट करायला जायचं कोणाकडे? त्या शाळांकडे नाही करायच्या, कारण त्यांचे बाउन्सर अवेलेबल असतात. आणि आमच्या शाळेत तर सध्या पोलिसांचे 2 कर्मचारी, एक लेडीज आणि एक जेंट्स, कंपल्सरी अवेलेबल असतो. माहिती नाही काय, कारण पालक देव जाणे त्यांना पालकांची काय भीती आहे. पण जर पालकांच्या जे समस्या आहेत त्या समस्या जर बाल आयोग म्हणतोय की हा प्रॉब्लेम्स झालेत मुलांना आणि FIR झाल्या पाहिजेत, तर त्या FIR पोलीस स्टेशन म्हणतंय की आम्हाला 2 दिवस द्या. तर ते 2 दिवस त्यांची 4 दिवसापासून होत आहेत, त्यांच्या चौकशा होतात. म्हणजे बाल आयोगाने दिलेल्या अहवालावर सुद्धा यांना FIR करायची नाही. बरं, ती FIR कोण करणार? एक शैक्षणिक अधिकारी करणार. काय या आतमध्ये ज्या मुलांची हॅरेसमेंट होते ही दिसत नाहीये का त्यांना? प्रत्येक गोष्टीसाठी जर आम्हाला तुमच्यापर्यंत यायचं आहे तर आम्ही गट शिक्षण अधिकारींना जेव्हा बोलवलं जातं किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत जातो तर त्यांनी जर नाही काही बोललं तर शिक्षण अधिकाऱ्यांकडून आमचं दुर्दैव की जे जरी चांगले असले आणि जरी चांगल्या मदत केल्या असल्या तरी आम्हाला आता पनवेल महानगरपालिका झाली आहे तर हा सगळा शैक्षणिक विभाग गेलाय आयुक्तांकडे. सुदैवाने आमचे आयुक्तही आमच्या साईडने म्हणण्यापेक्षा ते सत्याची साईड घेतात. शिंदे साहेब आहेत, आम्हाला खरंच आमचं लक चांगलं की ते आलेत. त्यांनी बऱ्यापैकी पुढाकार घेऊन या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तर मनीषाताई, तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की हे खासगी शाळांमध्ये खरं तर लागू होईल का, आणि हाच मुद्दा घेऊन खरं तर मी तृप्तीताईंकडे जाते. तृप्तीताई, हे खरंच मनीषाताईंनी जो मुद्दा मांडलाय तो काय वाटतं तुम्हाला की खासगी शाळांमध्ये याची अंमलबजावणी होईल का खरं तर योग्य पद्धतीने? तृप्तीताई, अधिकाऱ्यांची भूमिका खरोखर महत्वाची आहे, कारण हा शासन निर्णय काय फक्त जिल्हा परिषद शाळा किंवा शासकीय शाळा असं नाहीये, तर सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी आहेत. आणि मूल महत्वाचं आहे. व्यवस्थापन कुठलं आहे, माध्यम कुठलं आहे हे महत्वाचं नाही, तिथं शिकणाऱ्यांचं जे मूल आहे, ज्या मुलासाठी ही सगळी शिक्षण प्रक्रिया आहे ते मूल आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. त्यामुळे शाळा कुठलीही असेल,
आणि मनीषाताईंनी असं काही जे समस्या म्हटल्या ऍक्च्युअली त्याच्यावर कुठल्या स्वरूपाच्या तक्रारी होत्या ते मला नाही माहिती, पण जिथं मुलांच्या याच्याबद्दलचा जेव्हा विषय येतो त्यावेळी सर्व आता एक अधिकाऱ्यांनी पण या निमित्ताने, या चर्चेच्या निमित्ताने आपलं पण करूयात. जर अशा पद्धतीचे ताशेरे आपल्याबद्दल ओढले जात असतील आणि अशा पद्धतीचे जर आपल्यावर आरोप केले जात असतील तर आम्ही आत्मचिंतन करू. आणि मनीषाताईंनीच बोलताना 2-3 अधिकाऱ्यांची नावं घेतली आणि सांगितलं की ते आल्यामुळे आमच्याकडे म्हणजे असे अधिकारी आहेत की जे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि संवेदनशीलपणे या सगळ्याकडे बघून स्वतःहून पुढे जाऊन कारवाई करतात. एखाद दुसरं त्यांना वाईट अनुभव पण आला असेल, मी तो नाकारत नाहीये, पण मला वाटतं सगळ्या शासकीय यंत्रणेने या चर्चेच्या माध्यमातून पण आणि वरून पण आमच्या सर्व वरिष्ठ कार्यालयातून पण याबद्दल सातत्याने निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे शाळा कुठली असेल, माध्यम कुठलंही असेल, मुलांचे हक्क महत्वाचे आहेत, मुलांचं संरक्षण महत्वाचं आहे, मुलांचं हित महत्वाचं आहे. नक्कीच. अतुल सर, मी मगाशी ॲक्च्युली थोडंसं विरोधात बोललो की तक्रार पेट्या नसाव्यात, पण त्याला एक असं कारण आहे की आतापर्यंत जो आमचा अनुभव आहे की आम्ही 2 वर्षापासून या सेंट जोसेफ शाळेबद्दल जे आमचे कंप्लेंट्स चालू आहेत हे सर्व आम्ही पाठपुरावा करतोय. गव्हर्नमेंटच्या प्रत्येक ऑफिसरला आम्ही भेटलो, ते या विषयाशी निगडीत आहेत. पण याच्यातल्या एकाही अधिकाऱ्यांनी, समजा मनीषा मॅडमनी सांगितलं काही मोजके अधिकारी आहे की ज्यांनी आम्हाला साथ दिली, पण हे बाकीचे मी खरं तरी ते नाव घेतोय, विनोद तावडे साहेबांनी सुद्धा याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. बी चव्हाण आहेत, त्यांनी सुद्धा इथे दुर्लक्ष केलेलं होतं याच्याकडे. आणि जर आपण लहान मुलांसाठीच जर ह्या तक्रार पेट्या आपण शाळेमध्ये लावायचं म्हणतोय तर मला एक मुद्दा असा सांगायचा आहे की तुमच्या 5वी ते 6वी पर्यंतच्या मुलाला जर त्याचं नाव लिहिता येत नाही मॅडम, तर तो त्याची तक्रार हाताने लिहून त्या पेटीत टाकणार कधी? बरोबर. आणि एक गोष्ट अशी इथे होती की जर तुम्ही तक्रार पेटी, आज मूल तुमचं शाळेत जातं फक्त 4 ते 5 तासासाठी आणि बाकीच्या वेळ तुमच्या पालकांबरोबर ते असतं, ती पालकांची चुकी आहे. पालकांनी त्याला विश्वासात घेतलं पाहिजे. त्याला शाळेमध्ये जे काही प्रॉब्लेम्स होत आहेत, काय होत आहेत, ते शाळेनी पालकांनी त्याच्याकडून काढून घेतलं पाहिजे, नाही की तुम्ही शाळेचा आसरा घेतला पाहिजे. आणि याच्यामध्ये असं एक गोष्ट अशी आम्हाला आतापर्यंत जाणवली की शाळा तिच्या विरोधात जेवढ्या कंप्लेंट येते त्या उघड करत नाही आणि फक्त ज्या शाळेसाठी चांगल्या गोष्टी आहेत ना त्या ती उघड करते. तर मला एवढंच हे म्हणायचंय की ही जी तुम्ही पेटी, आता पुढे जे कायदे येत आहेत, हे येतात, गव्हर्नमेंटचे खूप कायदे येतात मॅडम, पण आतापर्यंत जे कायदे आहेत गव्हर्नमेंटचे तेच पाळले जात नाहीयेत, तर पुढच्या कायद्यांना अर्थ काय राहिला इथे? आणि एक थोडंसं पूर्ण होत्या माझं बोलणं. आणि याच्यामध्ये असं आहे की जर तुम्ही असं कोणाचाही सहारा घेऊन, जर तुम्ही शाळेचा सहारा घेऊन जर पालकांना त्यांच्या मुलांशी जर बोलायची वेळ आली तर त्यात खरं तर पालकांची चुकी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही पालकांना अधिकार द्या की शाळेच्या विरोधात कंप्लेंट टाकण्याचा. कोणताही शासकीय अधिकारी येतो, आम्ही त्याच्याकडे जायचं, मग पोलीस सांगतात की तुम्ही त्याच्याकडून लिहून घेऊन या किंवा त्याचा आदेश घेऊन या की तो नंतर आम्ही तुमची कंप्लेंट घेतो. असं नाही झालं पाहिजे. जर माझ्या मुलासाठी जर माझ्या मुलाला काही शाळेने प्रॉब्लेम केलेला आहे तर तो मला शासनापर्यंत मांडण्याचा अधिकार मला दिला पाहिजे शाळेने, ना शासनाने. नक्कीच. हा नक्कीच सर, बोला. थोडंसं चर्चा वैयक्तिक ह्याच्यावर जाते. म्हणजे मला असं म्हणायचं की बरोबर आहे, म्हणजे हा असेल, मॅडमनी आता सांगितलं तो त्यांचा प्रॉब्लेम असेल, पण आपला मुख्य जो विषय की तक्रार पेटी, म्हणजे त्याच्याकडे आपण वळू की याचा मुलांना किती नक्की फायदा होईल. आणि त्या अनुषंगाने आपण जर चर्चा केली तर माझं असं मत आहे की याली ज्ञान रचनावाद ही एक संकल्पना शिक्षणामध्ये आलेली आहे की विद्यार्थी हा ज्ञानार्थी बनला पाहिजे. आणि मला असं वाटतं की पूर्वी जी शिक्षणाची एक पद्धत होती की बाबा त्यांनी पाठांतर केलं पाहिजे. आता आमचा इतिहासच घ्या की पूर्वी कसं होतं, सणावळ्या याच्यावरती जास्त वेटेज दिलं जायचं, पण आता या सगळ्या गोष्टी कमी केलेल्या आहेत. तर विद्यार्थी हा ज्ञानरचनावादी बनला पाहिजे. माझं असं मत आहे की याच्या निमित्ताने विद्यार्थ्याच्या पण स्वतःच्या म्हणजे त्याच्या जे काही आपण म्हणतो ना ज्ञानामध्ये भर पडू शकेल आणि अशा प्रकारच्या तक्रार पेढीचा नक्कीच फायदा होईल. फक्त त्याला थोड्याशा मर्यादा असाव्यात. या मताशी मी तुमच्या थोडंसं जोडू इच्छितो मी पवार सरांना की आता अलीकडे जर आपण तो पुन्हा एकदा मुद्दा तो छेडलात की आम्ही पालक शाळेच्या सहाय्याने तक्रारीकडे का जायचं, पण पालकांना प्रतिनिधित्व शाळेच्या सहाय्याने नव्हतो मी शासकीय अधिकाऱ्यांच्या म्हणलेलो. हा, एकीच आपल्याला जर शाळा चांगल्या पद्धतीने पुढे सुरू राहावी आणि आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं ही जर आपली अपेक्षा असेल, त्यांच्या तक्रारीचं निवारण व्हावं ही जर आपली अपेक्षा असेल तर आपल्या शासकीय यंत्रणेचं तर सहकार्य घ्यावंच लागणार आहे. आणि दुसरा मुद्दा सरांनी मांडला होता की पालकांना हे असावं की त्यांनी शाळेविरोधात तक्रार करावी. तर आम्ही शाळा व्यवस्थापन किंवा शाळा विकास समिती ह्याच्या करतो ना, ह्या पालकांना 100% प्रतिनिधित्व दिलेलं आहे.
मग पालक या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात, अध्यक्ष सुद्धा पालक आहेत. मग या ठिकाणी पुन्हा प्रश्न कुठे येतो की पालकांना प्रतिनिधित्व दिलेलं नाहीये. त्या शासनाने आपण पालकांना प्रतिनिधित्व पूर्ण दिलेलं आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पालक आहेत, शाळा विकास समितीचे पूर्ण प्रतिनिधित्व पालकांचं आहे. तर पुन्हा पालकांना प्रतिनिधित्व प्रश्न पुढे येऊ नये असं मला वाटतं. तिथे आपल्याला संधी आहे. नक्कीच. आणि कसं आहे की आजकाल पालक आहेत ते आई असेल किंवा बाबा असतील, हे दोघंही नोकरी करत असतात आणि खरं तर या दोघांनाही आपल्या पाल्याकडे लक्ष देण्यासाठी खरं तर वेळ नसतो. पहिल्यांदाच तो मुद्दा मांडला होता. आणि अशा वेळेला त्यांना माहितच नसतात की काय गोष्टी घडतायत, काय गोष्टी. सुजाण पालक आहेत त्याबाबत प्रश्न नाही, पण काही पालक आहेत त्यांना काही गोष्टी माहीतच खरं म्हणजे नसतात. मी कोल्हापुरामध्ये जाते शैलजा ताईंकडे. शैलजा ताई, काय सांगाल की विद्यार्थी असतील, पालक असतील किंवा थेट शिक्षक असतील, हे कितपत धाडस करतील तक्रार पेटीचा वापर करण्यासाठी? आता आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये जर आपण पाहिलं तर तक्रार निवारण पेट्यांमध्ये कोणी तक्रार देत नाही. कारण का? सामाजिक बाबींना घाबरतात. थोडंसं वाटतं की मी तक्रार केली तर मी बदनाम होईल असं वाटतं. पण या आता चर्चेच्या अनुषंगाने मला असं वाटतं की सोशल मीडियाचा जास्त वापर होतोय आणि त्या सोशल मीडियामुळे मुलं गुंतत जात आहेत. त्यांना कोणत्या तरी कलागुणांची आवड लावली पाहिजे तर हे थांबेल. किंवा जिव्हारी लागण्यासारखं बोलणं, तिथून तक्रारीची सुरुवात होते. कोणाचा अपमान करायचा, कोणाचा नाही, हे सांगायला पाहिजे मुलांना आणि त्या तक्रारीची सुरुवात तिथेच थांबवायला पाहिजे. सोशल मीडियाचा वापर आपण कशा प्रकारे केला पाहिजे याचं मुलांच्या मध्ये जागरूकपणे आपण त्याचं हे केला पाहिजे, प्रसार केला पाहिजे की कशा प्रकारे वापरलं पाहिजे आणि त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. पालकांनी, शिक्षकांनी हे पाहिलं पाहिजे आणि आपल्यावर अन्याय होतोय तर ती तक्रार पेटीमध्ये दिली पाहिजे असं मला वाटतं. आणि या तक्रार पेट्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. ही मुलं बोलती होतील, काय तक्रार आहे त्यांची हे आपण समजून घेतलं पाहिजे. जसं आपण म्हटलात की आई वडील बाहेर जातात नोकरीसाठी, तर मुलांचं ऐकून घ्यायला कोणी नसतं. अशा वेळेला तक्रार पेट्या महाविद्यालयामध्ये पण पाहिजेत, शाळांमध्ये पण पाहिजेत आणि त्यांच्या काय बाबी आहेत या समजून घेणं काळाची गरज आहे असं मला वाटतं. नक्कीच. मी जयश्रीताईंकडे जाते पुण्यामध्ये आणि या स्वतः पालक प्रतिनिधी आहेत. त्यामुळं जयश्रीताई, काय वाटतं की पालक असतील, विद्यार्थी असतील किंवा शिक्षक असतील, हे कशा पद्धतीने बेधडकपणे या तक्रार पेटींचा वापर करतील असं वाटतं का? किंवा विद्यार्थ्याला एक पालक म्हणून तुम्ही या तक्रार पेटीसाठी पाठिंबा द्याल का? डेफिनेटली. आम्हाला जर का आता आमच्याकडे बऱ्याच साऱ्या कंप्लेंट्स येतात तेव्हा आम्ही त्या कंप्लेंट्सचा खूप कसा पॉझिटिव्हली विचार करता येतो किंवा पॉझिटिव्हली आपल्याला त्याला पुढे नेता येतं, जिथे कोणाचाही हार्म होणार नाही, असा आमचा कायमच प्रयत्न असतो. आम्ही कायमच पालकांना आणि विद्यार्थ्यांना चांगल्या माध्यमातून बळ देण्याचा प्रयत्न करतो. मला थोडासा विषय वेगळीकडे न्यायचा आहे की आपल्याकडे जे मंत्री महोदय आहेत ते असे वेगवेगळे आदेश देऊन शांत बसतात. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या शाळांमध्ये गटशिक्षण अधिकारी, शिक्षण अधिकाऱ्यांना एंट्रीच मिळत नाही, अशा शाळांमध्ये या तक्रार पेट्यांची कामं काय चालणार आहेत? अशा ठिकाणी या तक्रार पेट्या मला तरी वाटतं की निव्वळ, आणि कदाचित असंही होऊ शकतं की ज्या सोयीस्कर तक्रारी आहेत याच 4 तक्रारी समोर येऊ शकतात आणि ज्या तक्रारी शाळेच्या बाजूने आहेत, ज्याच्यामुळे शाळेची बदनामी होईल, अशा तक्रारी कदाचित आपल्या पुढे येणारही नाही. ज्यामुळे आमच्यासारख्या पालक संघटना आज खूप सक्रियपणे कार्यरत आहेत. जेव्हा आज वेगवेगळ्या शाळांमध्ये आम्ही काम करतो तेव्हा आमचं पहिलं काम असतं की आम्हाला पालकांना आणि विद्यार्थ्यांना बळ द्यावं लागतं. दुसरी आमची भूमिका असते की शाळेमध्ये जाऊन आम्ही एक मध्यस्थीची भूमिका तिथे निर्माण केलेली आहे की जेणेकरून पालकांना आणि शाळेला आमच्यावरती विश्वास निर्माण होईल की हे आपल्या दोघांचाही मीडिएशन आहे. कारण सरकारकडे जर प्रत्येक गोष्टीने आशेने बघत बसलं तर ते सरकार तसं बऱ्यापैकी निरर्थक ठरतंय. गटशिक्षण अधिकारी, शिक्षण अधिकारी यांना जर का प्रायव्हेट स्कूल्समध्ये एंट्रीच मिळत नाही, जिथे त्यांना हकलून दिलं जातं, या गोष्टीचा पण विचार करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. सुभाष सर, मी तुमच्याकडे येते आता की तक्रार पेट्या तर आता शाळांमध्ये बसल्या, मात्र ह्याचा कितपत फायदा होईल? म्हणजे अत्याचार करणारे किंवा दादागिरी करणाऱ्यांना चाप बसू शकतो का यामुळे? मुद्दा फार महत्त्वाचा आहे. प्रश्न इथे अधोरेखित होतो तो सुरक्षेचा. एखाद्या विद्यार्थ्याने तक्रार केली, आता मॅडमनी मगाशी छेडलं होतं की गेटवरती मुलींना छेडलं जायचं वगैरे किंवा काहीतरी एक अनुचित प्रकार व्हायचे, त्यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर त्याच्यावर जर उपाययोजना काही केली आणि पुढे मग त्यांच्या सुरक्षेचं काय ह्याचाही विचार कुठेतरी व्हायला हवा.
म्हणून त्या शासन निर्णय आपण बारकाईने वाचला तर त्यात त्या तरतुदी व्यवस्थितपणे आपल्याला मांडलेल्या आहेत. त्याचा थोडासा एवढा वेळ माझ्याकडे नाही की आपण त्याचा पूर्ण इथे अभ्यास करू शकू किंवा आरामात ती चर्चा करू शकू, एवढा नाही. पण नक्कीच त्याच्याही तरतुदी पुढे देण्यात आलेल्या आहेत. उपयोगितेचा प्रश्न असेल तर शाळेचे मुख्याध्यापक ह्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. पालक समितीशी चर्चा करणं किंवा पालकांना विश्वासात घेणं, विद्यार्थ्यांना विश्वासात घेणं, शाळा व्यवस्थापन समिती असेल, क्षेत्रीय अधिकारी असतील, यांच्याबरोबर चर्चा करून जर फारच समस्या गंभीर असतील तर त्याची पुढची उपाययोजना काय असेल याच्यावरचे विचार करणं, पुढे काय असेल. आणि दुसरं म्हणजे बोलताना मॅडमचा एक मुद्दा आला होता की शाळेची गुणवत्ताच नसेल तर आमच्या मुलांच्या तक्रारी कोणाकडे करायच्या. आत्ता अलीकडे शासनाचे नवीन धोरण काही स्पष्ट करू इच्छितो मी 2 याच्यामध्ये की शाळा सिद्धी नावाचा एक नवीन प्रोग्राम आपल्याकडे सुरू झालेला आहे, ज्यामध्ये शाळेच्या भौतिकपासून शैक्षणिक गुणवत्तेपर्यंत, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीपासून विद्यार्थ्यांच्या संपादनुकीपर्यंत, शिक्षकांच्या उपस्थितीपासून शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीच्या गुणवत्तापूर्ण दर्जापर्यंतचं मूल्यमापन, स्वयंमूल्यमापन आणि बाह्य मूल्यमापन दोन्ही पद्धतीने केलं जात आहे. आणि विशेष म्हणजे देशामध्ये आपलं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. या बाबतीत शाळा सिद्धीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, 1 लाखापेक्षा जास्त शाळा नोंदवून स्वयंमूल्यमापन करून महाराष्ट्र पुढे आहे. यामध्ये ह्या सगळ्या बाबी दिलेल्या आहेत. आणि दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा करत असू ना तर ह्या कार्यक्रमाला पालक म्हणून आपली साथ फार महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट, शाळा व्यवस्थापन, शाळा जर पाहत असताना UDAS कोड फार महत्त्वाचा आहे. आणि शासनाचा असं विचाराचा मुद्दा आहे की UDAS कोड नसलेल्या शाळा, ज्या शाळांना UDAS आहे त्या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी किंवा शासकीय यंत्रणेच्या कुठल्याही अधिकाऱ्यांना मज्जाव करण्याचा कोणालाही अधिकार नाही. मॅडमने जे सांगितलं कदाचित एका ठिकाणी असं होत असेल, पण म्हणून सगळीकडे होतो असं नाही. नक्कीच. मी खरं तर तृप्तीताईंकडे जाते. तृप्तीताई, तक्रार पेटीसाठी पालक असतील, विद्यार्थी असतील किंवा शिक्षकांचा तर पाठिंबा मिळतोच आहे, मात्र त्याचबरोबर पोलिसांचं सहकार्य कितपत लाभेल? शासन निर्णयात स्पष्टपणे निर्देश दिलेत की अशा ठिकाणी कुठे गंभीर एखादी तक्रार की ज्या ठिकाणी पोलिसांचं मदत लागणार असेल किंवा पोलिसांनी हस्तक्षेप करणं महत्वाचं असेल तर त्या ठिकाणी पोलिसांची मदत घेण्याबद्दल पण निर्देश दिलेले आहेत. अशा वेळी शाळांची भूमिका, पालकांची भूमिका, मगाशीपासूनची चर्चा ऐकते मी की पालकांच्या बद्दल पण मला मुळात असं वाटतं की पालकांकडे जेव्हा असे प्रश्न माहिती होते की असं काहीतरी झालं, पालकांनी पॅनिक न होता आपल्या मुलांना खरं तर विश्वास दिला पाहिजे की काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे आणि तू घाबरू नकोस. आणि मुलांना म्हणजे तिथे आपण जेव्हा मानसिक या पद्धतीने सपोर्ट करू आणि मग त्या समस्येकडे मनीषाताई म्हणाल्या की सामाजिक प्रतिष्ठेअभावी पण अनेक पालक कंप्लेन करत नाहीत किंवा शाळांचा पण मुद्दा झाला की शाळेपर्यंत कंप्लेन जातात किंवा आपण अधिकारी काय करत नाहीत. बऱ्याच केसेसमध्ये आम्ही बघितलं तक्रार केली जाते, चौकशी केली जाते आणि जेव्हा काही ठोस काहीतरी करायची जेव्हा वेळ येते तेव्हा अनेक पालक माघार घेतात त्याच्यातून. अशा वेळी पालकांनी पण ठामपणे उभं राहणं. खाजगीचा प्रश्न त्या सांगत होत्या की येऊ नाही दिलं जात. जिथे पालकांना आपल्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता नाहीये तिथं तुमच्या पाल्याच्या हितासाठी तुम्हाला ज्या शाळेमध्ये प्रवेश देऊ शकत नाहीत किंवा जिथं तुमच्या प्रश्नांची दाद दिली जात नाही, मुळात अशा शाळेत प्रवेशच का द्यावा आपल्या मुलांना. आजच फक्त आपण मोठं भव्य दिव्य इमारत आणि काहीतरी इंटरनॅशनल नाव असेल पण तिथं पालकांना काडी मात्र कवडी म्हणून किंमत असते. अशा शाळांमध्ये आपण जाऊयातच कशाला. आपण अशा ठिकाणी आपली मुलं घालूया की जिथे हक्काने जाऊन आपण आपल्या मुलांबद्दल बोलू शकू, आपल्या समस्या मांडू शकू, आपल्याला काय वाटतंय ते मोकळेपणाने मी तुम्हाला थोडं थांबवते. आणि त्यातल्या त्या अशा शासकीय शाळा आहेत आपण तो पण पर्याय आपण निवडू शकतो. पण गुणवत्तेवर पण खूप चांगलं काम शासकीय शाळांमधून सुरू आहे. नक्कीच. मी तुम्हाला थोडं थांबवते. मगाशी जयश्रीताईंनी खरं तर एक मुद्दा मांडला होता की मंत्री असतील हे फतवे काढतात आणि मग त्यानंतर काहीच होत नाही, त्यानंतर सगळं असं शांत होऊन जातं, तर हे खरं आहे का? खरं नाहीये. खरं पत्र निघतं आणि मग त्या यंत्रणेपर्यंत शेवटपर्यंत ते पत्र पोहोचवणं, तिथून धोरण ठरवलं जातं. पण धोरण राबवणारी जी यंत्रणा आहे, सगळे अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणा आहे, तिथून त्यांचं काम चालू होतं आणि याबद्दलचे आढावे घेतले जातात, याबद्दलची सातत्याने माहिती विचारली जाते, काय कुठल्या चालू आहेत, कशा पद्धतीने चांगले जे असा एखादा निर्णय झाला आणि कुठल्या तालुक्यात, जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने त्याच्यावर अंमलबजावणी होत असेल, कार्यवाही होत असेल, याही बद्दल बोललं जातं. जिथे होत नसेल तिथंही त्याही बद्दल बोललं जातं. तर नुसतं पत्र काढून बाहेरच्या लोकांना जरी असं वाटत असेल की पत्र काढलं आणि मोकळं झालं, मुळात परिस्थिती तशी नसते. वेगवेगळ्या मीटिंग, VCच्या माध्यमातून या सर्व विषयांवर सातत्याने याचा आढावा घेतला जातो, याबद्दल विचारलं जातं. अनेक पालक इतके सजग आहेत, अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केलेल्या आहेत आणि वरिष्ठ पातळीवरून त्याची दखल घेऊन त्याच्या चौकशा पण झालेल्या आहेत. म्हणजे असं इतकं ते यंत्रणे बाहेरच्या लोकांना जे वाटतं ना
ती पत्र आला आणि मग आता काहीच नाही होत, अधिकाऱ्यांना पण काही नाही होत, इतकं ते सोपं नाहीये. या प्रत्येक गोष्टीवर काम केलं जातं, पण त्याची एक पद्धत आहे, त्या पद्धतीने ते केलं जातं. लगेच पालकांना जसं पटकन रिझल्ट असतो की गेलो आणि लगेच असं नसतं ते. एका विशिष्ट यंत्रणेमार्फत, विशिष्ट हायरार्की मार्फत या सगळ्या गोष्टी होणं, त्यासाठी थोडंसं नाही म्हटलं तरी वेळ जातो. एवढाच फक्त त्याच्यामध्ये मुद्दा आहे, पण असं अजिबात नाही होत. प्रत्येक शासन निर्णय त्याची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी सर्व उपाययोजना शासन स्तरावर केल्या जातात. नक्कीच बोला सर, नक्कीच बोला. बोला सर. मॅडम एकच मिनिट फक्त मी घेतो, त्यानंतर मग बाकीच्यांनी बोललं तरी चालेल. की आपला हा जो काही तक्रार पेढी हा मुख्य विषय तो जरा विद्यार्थ्यांशी निगडीत आहे. या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितोय की वेळ आता संपत आलेली आहे की या तक्रार पेट्या तुमच्या हितासाठी आहेत. कृपा करून तक्रार पेटी दिलेली आहे त्या बॉक्समध्ये. मग आपल्याला एखादा शिक्षक कडक असेल, तो शिकवताना आपल्याला शिक्षक चांगलं शिकवत असेल, परंतु ते शिकवणं म्हणजे विद्यार्थ्यांना त्याचं ओझं वाटत असेल, तर याचा गैरउपयोग मात्र करू नका. नाही तर मग काय होणार माहितीये का, की तक्रार पेटी आहे, हा शिक्षक आपल्याला ओरडतोय, हा शिक्षक आपल्याला मारतोय, किंवा हल्ली ओरडणं मारडणं हे प्रकार कमी झालेले आहेत. तर ह्या निमित्ताने एवढा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे साम टीव्हीने. तर या ठिकाणी हे आवाहन करतोय की विद्यार्थ्यांनी याचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा. नक्कीच. खरं तर संजय सरांनी शेवटला कार्यक्रमामध्ये जाता जाता जी नोट दिली आहे त्या नोटसच खरं तर इथे थांबतेय मी. मान्यवरांचे खूप खूप आभार. त्यांनी इतकं छान खरं तर मार्गदर्शन या मुद्द्यावरती केलेलं आहे. आणि खरं तर हा तक्रार बॉक्स आहे तो आपल्यासाठीच आहे, आपल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे आणि पालकांना खरं तर हा फार सोयीचा आहे. त्याच्यामुळे या तक्रार बॉक्सचं खरं तर सर्वच ठिकाणांहून स्वागत झालं पाहिजे आणि ते केलंच पाहिजे. या मुद्द्यासह आज इथेच थांबते. नमस्कार.